नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण बालविकास संघ चेंबूर यांच्या कार्याध्यक्ष श्री अमित आपटे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. अमित सर, मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. धन्यवाद. तसंच बालविकास संघ चेंबूरचे कार्यवाह श्री विनय सांडू सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत. एकंदरीतच आपल्या बालविकास संघ चेंबूर विषयी आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे संस्थेची स्थापना कधी झाली, संस्थेचं कार्य कसं चालतं याविषयी, आणि जाणून घ्यायचं की तुम्ही कोणते कोणते अशा संस्थांची खरंच आजच्या सामाजिक क्षेत्रात गरज आहे का, ह्या सगळ्या उद्देश आहे या इंटरव्ह्यूच्या मागे. तर सुरुवातीला आपण संस्थेविषयी सांगूया. ऍक्च्युली संस्था 1952 साली चेंबूरमधल्या काही भगिनी होत्या, त्यांनी स्थापन केलेली. त्या भगिनी सेवा मंडळ म्हणून त्यांच्या संस्थेचं नाव आहे. मग ती शाळा आधी संस्था शाळा चालू केली. त्याला सगळ्या भगिनी असल्यामुळे त्याला ठोस काहीतरी पाहिजे म्हणून मग बालविकास हे केलं. त्याची बालविकास ट्रस्टची स्थापना साधारण 19 नोव्हेंबर 1955 साली झालेली. म्हणजे मूळतः ही शाळा म्हणून सुरू झाली. मग त्या शाळेचं रूपांतर हळू, म्हणजे त्या शाळेला चांगला प्रतिसाद मिळू लागला म्हणून मग ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून ही शाळा चालवायची. असं करून ती आमची संस्था सुरू झाली. आणि मग त्याला चेंबूरमधल्या काही अत्यंत चांगल्या लोकांनी आम्हाला त्याला जागा त्यावेळेला आम्हाला दिली. त्याच्यानंतर त्याच्या बांधकामासाठी सहकार्य केलं. आणि वैशिष्ट्य म्हणजे तेव्हा ज्यांनी मदत केली त्यांचे जे नावं ती आजही आमच्या बालविकासमध्ये तशीच आम्ही ठेवलेली आहेत की इतकी वर्ष झाली. त्यानंतर नवीन इमारत बांधली तरी ते जुन्यांचं ऋण जे आहे ते बालविकास विसरलेलं नाहीये. तर त्या सगळ्यांच्या म्हणजे तसं म्हणाल तर समाजाने एकत्र येऊन ज्ञानदानासाठी सुरुवात केलेली अशी ही शाळा आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटेल की महिलांचा ह्याच्यातला सहभाग हा अत्यंत त्या काळात 55-56च्या काळामध्ये महिलांनी येऊन सुरू केलेली आहे आणि त्याचा खरंच आम्हाला अभिमान आहे आणि बरं वाटतं आम्हाला. त्यामुळे आमच्याही कार्यकारिणीवर महिला आहेत आणि त्या अत्यंत कार्यरत आहेत, हेही आम्हाला सांगायला आवडेल. बरं. आणि कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला उत्सुकता आहे, कारण फार ही नामांकित संस्था आहे चेंबूरमध्ये. कारण आपण पाहतो दादर, पार्ला, बोरिवली, ठाणा या ठिकाणी अशा प्रकारचा सांस्कृतिक मंच असतो. पण चेंबूरमध्ये सगळं कसं सगळ्या प्रकार म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. अशा ठिकाणी एक छान बालविकास संस्था तुम्ही स्थापन केलेली आहे. तर काय कुठले कुठले सांस्कृतिक कार्यक्रम? आता सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीत सांगायचं खरं म्हटलं तर सुरुवातीला आमची शाळा ही मुख्य उद्देश असल्यामुळे शाळा खूप वर्ष जोरात चालू होती. पण आपल्या सगळ्यांना माहिती की मराठी भाषेच्या शाळांमध्ये नंतर उपस्थिती कमी झाली. त्याच्यातून आमच्याही शाळेची उपस्थिती नंतर कमी झाली. पण त्यावेळेला आम्ही ठरवलं की असो की तरी सुद्धा आपण एक सांस्कृतिक या चेंबूरमधल्या लोकांसाठी एक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची संस्था किंवा केंद्र असं आपण निर्माण करूया. आणि आमचे जे आधीचे कार्यवाह किंवा सगळे जे कमिटी मेंबर्स होते त्यांनी यासाठी खूप काम केलं आणि खूप नवीन उपक्रम सुरू केले. पण आमचा सगळ्यात जुना उपक्रम म्हणाल तर साधारण 1978 साली अल्लादिया खान साहेब अल्लादिया खान संगीत समारोह, जो आजही अविरतपणे आमच्याकडे चालू आहे. DR खडके प्रतिष्ठान बरोबर आमच्याकडे हा कार्यक्रम होतो. आणि अतिशय दिग्गज असे गायक बालविकास संघामध्ये त्यावेळी गाऊन गेलेले आहेत. एवढंच नव्हे तर हा पूर्वी 24 तास हा कार्यक्रम चालत असे, म्हणजे रात्रंदिवस 3 ते 4 दिवस हा कार्यक्रम. पण आता एकूणच सगळ्यांचं कार्य बाहुल्य वगैरे लक्षात घेता तो संध्याकाळचे 4 ते 5 तास चालतो. पण हा आमचा सगळ्यात जुना सांगीतिक उपक्रम आहे जो आजही चालू आहे. त्यानंतर संस्थेने स्वतःचे काही उपक्रम सुरू केले. त्या उपक्रमांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळी पहाट हा आमचा सगळ्यात आधी सुरू केलेला उपक्रम आहे. त्यानंतरचा उपक्रम असा आपल्याला म्हणता येईल. 2003-04च्या सुमारास आमचे कार्याध्यक्ष गोविंदराव कराडकर म्हणून होते, त्यांनी यात खूप मोलाचा वाटा घेतला आणि हा कार्यक्रम सुरू केला. आणि तो अविरत गेली अनेक वर्ष आमच्याकडे चालू आहे. देवकी पंडित असतील किंवा राहुल देशपांडे असतील, शौनक अभिषेकी असतील, यासारखे अनेक दिग्गज गायक आमच्या इथे आपली कला या कार्यक्रमामध्ये सादर करून जातात. आणि प्रयत्न आमचा असा असतो की हा कार्यक्रम शास्त्रीय संगीताचा असावा, कारण शास्त्रीय संगीत हे आपलं अभिजात संगीत आहे, त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी. पण मधली 1-2 वर्ष लोकाग्रहास्तव आम्ही काही सुगम संगीताचा कार्यक्रम सुद्धा ह्याच्यामध्ये दिवाळी पहाटला केले होते. पण मुख्यतः जर आपण बघितलं तर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दिवाळी पहाटला आमच्याकडे होतो.
आणि त्याच्यानंतर व्याख्यानमाला असते आमच्याकडे चालू. 3 दिवसाची व्याख्यानमाला असते. त्यात शेवटचा दिवस जो असतो ते समाजातील ज्या संस्था आहेत त्यांना आम्ही आमच्या इथे बोलवतो, त्यांच्या संस्थेची माहिती द्यायला लावतो आणि चेंबूरवासींना आम्ही आवाहन करतो की त्या संस्थेला भरपूर डोनेशन मिळवून देता येईल, तो आमचा प्रयत्न असतो. त्याच्यानंतर आता एक साधारण 10-12 वर्ष आम्ही देवी आपलं भागवत सप्ताह चालू करतो. गीता ज्ञान यज्ञ आहे तो पक्ष 15 असतो, जो गणपतीनंतर 15 दिवस त्या ह्याच्यात ते पितृवंदना म्हणून आम्ही तो कार्यक्रम चालू करतो. व्याख्यानमाले संदर्भात मला सांगायला आवडेल की व्याख्यानमालेमध्ये आम्ही सर्व प्रकारचे विषय घेतलेले आहेत. म्हणजे सामाजिक आहेत, राजकीय आहेत, शैक्षणिक आहेत. पहिले 2 दिवस हे आमचे असे अनेक विषय असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही यांनी सांगितलं त्याप्रमाणे संस्थेला बोलवतो, त्या संस्थेचं प्रेझेंटेशन केलं जातं आणि त्यानुसार त्यांना जास्तीत जास्त आम्ही लोकांना सांगतो की त्या दिवशी तुम्ही त्या संस्थेला देणगी मिळवून द्या. तर याच्यामध्ये आमच्याकडे सिंधुताई सकपाळ येऊन गेलेले आहेत, प्रकाश आमटे सर येऊन गेलेले आहेत. त्या या संदर्भात घराडी हे कोकणातलं एक गाव आहे, तिथे एक शाळा अंध मुलांसाठी चालते. तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी येऊन इथे ऑर्केस्ट्रा त्या अंध विद्यार्थ्यांनी केलेला होता. म्हणजे त्या शाळेतले ते म्युझिक रूम करायला सचिन तेंडुलकर स्वतः गेले होते. तर ती शाळा आमच्याकडे येऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर निसर्ग मित्र म्हणून कोकणात ते गुहागरला आहे, कासव तर त्यांचं पण मोहन उपाध्ये म्हणून आहेत, ते पण येऊन गेलेले आहेत. नंतर अनिल व्यास येऊन गेले आमच्याकडे, पुण्याहून आलेले होते. त्याच्यानंतर अर्थात जर चांगले वक्ते म्हणाल तर धनश्रीताई लेलेंचं व्याख्यान झालेलं आहे, पंकज भोसलेंचं मागच्या वर्षी व्याख्यान झालं, चंद्रशेखर नेने आमच्याकडे येऊन गेले, अशोक नायगावकर येऊन गेलेले, प्रके घाणेकर दुर्गविज्ञानावर आमच्याकडे बोलून गेलेले आहेत. म्हणजे दिग्गज जेवढे म्हणून म्हणजे आता सुशील कुलकर्णी जे आता सध्या आपल्याकडे ब्लॉग चालवतात किंवा युट्यूब चॅनल चालवतात तेही आमच्याकडे मागच्या वर्षी येऊन गेले. त्याच्याबरोबर चेंबूर मधले म्हणाल तर सुग शेवडे, सच्चिदानंद शेवडे या सगळ्यांनी सुद्धा आमच्या व्याख्यानमालेत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान झाले आहेत. त्यामुळे ही आमची व्याख्यानमाला ही सर्वंकष होईल याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत असतो आणि जास्तीत जास्त चांगले वक्ते समाजापर्यंत पोहोचवता येतील याचा आमचा या सगळ्यात प्रयत्न असतो. याच्यानंतर अजून एक आमच्याकडे 2016 पासून सुरू झाला. म्हणजे आमच्या संस्थेचे वसंतराव उपाध्ये हे पत्रकार होते आणि आमच्या संस्थेवरही होते. तर त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत नीलाताई उपाध्ये पत्रकार आपल्याला माहिती आहेत, तर त्यांनी आमच्या इथे पत्रकार पुरस्कार सोहळा त्यांनी तो बालविकास संघ आणि चेंबूर हायस्कूल या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आजही केला जातो आणि त्यातही अनेक मान्यवर पत्रकारांना दिले गेलेले आहेत पुरस्कार. म्हणजे त्याच्यातलं नाव घ्यायचं तर आता दिलीप करंबेळकर आहेत, योगिता साळवी आहेत, नंतर गणेश मटकरींना मागच्या वेळेला दिला होता. तर अशा प्रकारचे अनेक पत्रकार आहेत की ज्यांना आम्ही या माध्यमातून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर हा आमचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्याशिवाय वर्षभर आमच्याकडे छोट्या मोठ्या प्रमाणात चेंबूर हिंदू गणेशोत्सव मंडळ हे चेंबूर मधलं सगळ्यात जुनं मंडळ आहे. म्हणजे आता 1934 पासून हे मंडळ होतं. तर या मंडळाचं पहिल्यांदा गणेशोत्सव चेंबूरमध्ये दुसऱ्या ठिकाणी बसायचा, पण नंतर गेली अनेक वर्ष तो बालविकास संघामध्ये बसतो. बालविकास संघ आणि चेंबूर हिंदू गणेशोत्सव मंडळ मिळून हा कार्यक्रम 10 दिवसाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात करतो. आणि पूर्वी तर 10ही दिवस भरपूर कार्यक्रम होत असत. मग शास्त्रीय गायन, नाटकं, प्रशांत दामले यांची नाटकं आमच्याकडे त्या काळात दरवर्षी जवळजवळ झालेली आहेत. खूप सारी इतरही नाटकं या कार्यक्रमात उत्तम त्या काळात जादूगार होते, त्यांचे जादूचे प्रयोग आमच्याकडे त्यावेळेला मुलांसाठी म्हणून मुलांसाठी भावगीत गायनाच्या स्पर्धा आम्ही त्यावेळेला म्हणजे अगदी राज्यस्तरीय त्यावेळेला केलेल्या होत्या. तर या चेंबूर हिंदू गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा 10 दिवस अजूनही हा उत्सव चालतो. पण आता थोडं प्रमाण, आता सगळं माहिती आहे गणेशोत्सवाचं एकूण स्वरूप, त्यामुळे थोडं कमी प्रमाणात आहे. पण तरी सुद्धा जास्तीत जास्त त्यातही समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम आपल्याला देता येतील का याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्याच्याशिवाय आमच्या संस्थेचं नशीब आहे की आमच्या संस्थेशी अनेक डॉक्टर्स जोडले गेलेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आरोग्यविषयक लोकांपर्यंत माहिती कशी पोहोचवता येईल याचाही प्रयत्न आम्ही वर्षातून काही वेळेला या डॉक्टर्सना बोलवून, कारण आमचे अध्यक्षच डॉक्टर रमेश पाटणकर हे स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहेत चेंबूरमधले. तर त्यांनी सुद्धा म्हणजे कोविड नंतर लोकांची भीती घालवण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एक मुद्दाम ते म्हणाले की आता आपण एक व्याख्यान इथे करूया, मी बोलीन आणि लोकांची भीती घालू, कारण हळूहळू आपण आपलं जनजीवन
सुरळीत पूर्वपदावर आणणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी स्वतःहून तो कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर परत सगळे कार्यक्रम आमचे जे बंद झाले होते ते सुरू झालेले आहेत. तसं असं वर्षभर खूप साऱ्या कार्यक्रमांची रेलचेल आमच्याकडे असते. त्याशिवाय आम्ही रक्तदान शिबिरही आयोजित करतो. जवळजवळ 12 ते 13 वर्ष आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि आता एक 5-6 वर्षापासून आम्ही ते जॉईंटली करतो. चेंबूर फेस्टिवल जे असतं आपल्या इथे चालू, तर त्यांच्याबरोबर आम्ही तो चालवतो आणि लोकांचा चांगला प्रतिसाद पण मिळतो त्याला. आणि त्याच्यामध्ये जवळ 60 वयाच्या 60 पर्यंत लोक येऊन रक्तदान करू शकतात आणि करून जातात. आणि म्हणजे त्यातही उल्लेखनीय गोष्ट की महिलांचा सहभाग पुन्हा तिथेही आम्हाला जास्त जाणवतो. हा अत्यंत सांगण्यासारखा भाग आहे की त्या एकूण कार्यक्रमामध्ये आम्हाला. मला वाटतं बाल विकास न राहता सगळ्या एज ग्रुपसाठी आहे, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, म्हणजे यात कोणीही सहभागी होऊ शकतो. मग या सभासद तुमचे किती आहेत आणि किती कसं काही त्यांचे काही मूल्य आकारता का तुम्ही सभासद होण्यासाठी? हो, सभासद होण्यासाठी आमच्याकडे मूल्य आकारलं जातं, पण ते अतिशय माफक असं शुल्क आम्ही आकारतो. पण आमच्याकडे खरं सांगू का, सभासद आणि सभासद नसलेला असा काही भेदभाव खरं म्हणजे नाहीये. म्हणजे सभासद नसलेले अनेक जण आज आमच्याबरोबर काम करतायत आणि ते बालविकासचं होऊन अगदी बालविकासचे मेंबर असल्यासारखेच काम करतायत. किंवा सभासदाला काही विशिष्ट सवलती वगैरे अशा प्रकारचं आम्ही काही ठेवलेलं नाही. सगळ्यांसाठी कार्यक्रम खुला असतो. आमचे सगळे कार्यक्रम मोफत असतात. त्याच्यात आम्ही कुठलंही शुल्क कुणालाही आकारत नाही. त्यामुळे सगळे कार्यक्रम, त्यामुळे कुणीही येऊ शकतो. आणि आमची म्हणजे आत्ताच आपला राम मंदिराचा स्थापना, त्याच्या आधी आमच्याकडे रामकथेचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला म्हणजे तो थोडा लवकर घेत होतो. तर आमचे कार्यकर्ते नव्हते, तर जे आलेले श्रोते होते त्यातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला मदत केली आणि आमचा तो कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. त्यामुळे म्हणजे मेंबर होणं किंवा न होणं असं काही आमच्याकडे फार मोठं आहे नाही. ज्याला काम करायचं त्याने आमच्याकडे यावं, आम्ही त्याला कामात सामावून घेतो. कारण दिवाळी पहाट जो कार्यक्रम आपण करतो त्यामध्ये तुम्ही बघाल तर आमच्या सभासदांपेक्षा इतर चेंबूरमधले जे हौशी आहेत ते जास्त असतात आणि ते सगळे आम्हाला मदत करतात. सगळे त्या दिवशी उपस्थित असतात, आधीच्या सभेला उपस्थित असतात. त्यामुळे सभासदत्व जरी असलं किंवा नसलं तरी बालविकासमध्ये ज्याला इच्छा आहे काही काम करायचंय त्यांनी जरूर यावं, आम्हाला भेटावं. त्यांच्या काही नवीन योजना असतील तर सांगाव्या आणि त्याप्रमाणे आपण बालविकासमध्ये त्या योजना राबवण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो. आता 2-3 संस्था आमच्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता याच्यात एक सांगायचं आहे, संत महोत्सव, नाद संगीत प्रतिष्ठान बरोबर 3 दिवसाचा संत महोत्सव आमच्याकडे गेली अनेक वर्ष होत आहे. समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी त्याला स्वतः हजर असतात, त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झाला. तर ते नादसंगीत प्रतिष्ठान गेली काही वर्ष भागवत सप्ताह जो आम्ही करतो ते दिव्य सूर म्हणून आहेत श्रीकांत कुलकर्णी, त्यांच्या बरोबर आम्ही भागवत सप्ताह करतो आहोत. तर अशा जॉईंटली पण आम्ही काही कार्यक्रम करत असतो काही संस्थांबरोबर. जसं चिन्मय मिशन आहे त्याच्याबरोबर गीताज्ञान, पंधरवड्यात गीताज्ञान यज्ञ जो असतो तो आम्ही करतो, त्यांच्या बरोबर करतो. त्यामुळे या संस्था आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या संस्थांबरोबरही जेवढा कार्यक्रम आम्हाला करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही यात करत असतो. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बालविकास संघ चेंबूर यांचं कार्य अधिक जाणून घेऊया अमित आपटे सर आणि विनय सांडू सरांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण बालविकास संघ चेंबूर या संस्थेची माहिती जाणून घेतोय. या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत अमित आपटे सर आणि कार्यवाह श्रीयुत विनय सांडू सर यांच्याकडून. आपण हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या चेंबूरमधनं आपला हा रेडिओ स्टेशन आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि चेंबूरमधल्या संस्थांची माहिती अधिकाधिक लोकांना करून देण्यात यावी, या दृष्टीने या मुलाखतीचं आयोजन आहे. तर कुठलीही संस्था म्हटली की त्याला देणगी लागते किंवा अर्थाचं सहाय्य लागतं, अर्थसहाय्य लागतं. तर तशा माध्यमातून आता तुम्ही सगळे म्हणालात तसं कार्यकारिणीवर मोस्ट ऑफ देम डॉक्टर्स अँड वेल सेटल पीपल. तर असं असताना तरी सुद्धा हा जो कुठलाही कार्यक्रम म्हटला की एक खर्चाचा एक असतंच थोडंफार, तर ते जे देणगी स्वरूपात तुम्हाला प्राप्त होतं तर तशा माध्यमातून तुमचा विनियोग होतो की कशा पद्धतीने? मुख्य आमच्या स्रोत म्हणाल तर देणगीच आहे. देणगी पण कसं आहे की देणगी देण्याची सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा एक लिमिटेशन असतं, लोकांच्या मर्यादा असतात. मग त्या मर्यादा ओळखून
एक स्रोत कायम निर्माण व्हावा म्हणून आम्ही आमचे 2 मजले हे हॉल म्हणजे सभागृह केलेलं आहे. आणि हे सभागृह आम्ही अनेक कार्यक्रमांना भाडे तत्वावर देत असतो आणि त्याचं शुल्कही आम्ही असं ठेवलं की ते मध्यमवर्गीयाला ते परवडावं असा विचार करून आम्ही ठेवलेला आहे. किंवा आमच्याकडच्या कॅटरर्सना सुद्धा किमतींच्या बाबतीत आम्ही तसं थोडं त्यांच्याशी निगोशिएशन केलेलं आहे की बाबा आपण त्या सगळ्यांना परवडतील अशा राहाव्या. तर हे 2 सभागृह आमची अनेक कार्यक्रमांना जात असतात. मग लग्न असेल, वाढदिवस असेल. आणि त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तर कार्य करण्यासाठी सुद्धा आमचा सभागृह आम्ही बऱ्याच वेळेला उपलब्ध करून देतो. कारण माझ्या मते चेंबूरमध्ये असं सभागृह उपलब्ध होत नाही, पण आम्ही ते उपलब्ध करून देतो. म्हणजे शोकसभा असेल, उत्तर कार्य असेल तर. आणि ह्या माध्यमातून पण आम्हाला अर्थार्जन होतं. पण आमचा मुख्य अर्थार्जनाचा जो स्रोत आहे तो आमचे देणगीदार जे आहेत त्याच्यावरच आम्ही करत असतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही त्यांच्याकडनं जेवढी देणगी येते तेवढीच त्यांना ती परत द्यावी या हेतूने हे सगळे कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात करतो. की जे आहे ते देणं भाग आहे आपल्याला, ते त्यांचं ऋणातून थोडी मुक्तता झाली पाहिजे म्हणून आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रम त्यांना म्हणजे मोफत आपण देऊ शकतो सवलतीत असा प्रयत्न आमचा त्यात असतो. तर हा आमचा मुख्य अर्थार्जनाचा हे आहे एकूण भाग आहे. हो बरोबर. पण ह्या अशा सगळ्या सांस्कृतिक ज्या संस्था आहेत मुंबईभर आहेत किंवा महाराष्ट्रात म्हणून आपण अशा सगळ्या संस्थांना एक आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून शासनाने सुद्धा काही पावलं उचलली पाहिजेत. तर शासनाच्या दृष्टीने तुमची भूमिका काय असेल? शासनाने पावलं आता म्हणजे आम्ही अजूनपर्यंत म्हणजे आमची जी शाळा होती ती शासनाची अनुदानित शाळा होती 4थी पर्यंतची, जी आता मुलांच्या अभावी बंद झालेली आहे बालविका. पण तिथे अर्थात दुसरी शाळा सुरू झाली. पण आम्ही या बाकी कार्यक्रमांसाठी शासनाकडे न जाता शासनाला जे आणतात त्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्यांच्याकडनंच हा सगळा निधी जमा करून आम्ही कार्यक्रम करत असतो. असा वेगळा शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही काही अजून केलेला नाहीये. पण हळूहळू आम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन हा प्रयत्न करून आपल्याला जर काही करता आलं एकूणच. कारण कसं असतं की संस्था म्हटली की त्याची जी इमारत आहे त्याची दुरुस्ती आणि इतर अनेक गोष्टी असतात आणि या सगळ्यासाठी खर्च हा अत्यंत म्हणजे आता त्याचा मेंटेनन्स जरी म्हणालात तरी तो खूप असतो. कारण आमचा असा कटाक्ष आहे की आमचं जे सभागृह आहे त्याच्याबरोबर ते अत्यंत स्वच्छ असावं म्हणून म्हणजे आम्ही त्यासाठी अत्यंत जास्त किंमत देऊन सुद्धा उत्तम अशी हाऊसकीपिंगची जी संस्था आहे त्यांना ठेवलेलं आहे की स्वच्छता असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे जर आम्हाला उद्या वाटलं की गरज पडली तर आम्ही शासनाकडे यासाठी जाऊ आणि त्यासाठी प्रयत्न करू. पण या घडीला आम्ही शासनाकडनं असं कुठलंही अनुदान किंवा कुठलीही गोष्ट घेत नाही. आता बालविकास संस्था ही आत्मनिर्भर भारत सारखी आत्मनिर्भर आहे असं म्हणायला मला अभिमान वाटतोय. आणि हे सगळे उपक्रम तर राबवताच आहात तुम्ही, पण भविष्यात आणखी काही उपक्रम करण्याचा मानस आहे का तुमचा? भविष्यात आमचे उपक्रम आमच्या म्हणजे नेहमी ज्या बैठका होतात त्यामध्ये अनेक उपक्रम असतात. यावर्षीपासून असा विचार आहे की महिला दिन आहे तर महिला दिनाच्या दृष्टीने विशिष्ट महिलांसाठी एक कार्यक्रम आपण करावा. आणि आमच्या बऱ्याच म्हणजे परवा आमची पुन्हा एकदा सगळ्या आमच्या श्रोत्यांबरोबर काही जणांवर बैठक येतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आता काय आहे एक दुर्दैव ह्यातलं असं आहे की कार्यक्रमांना उपस्थित राहणारे हे सगळे सिनियर सिटीजन्स, तरुण वर्ग हल्ली कमी राहतो. म्हणजे आम्ही अनेक प्रकारे म्हणजे युट्यूबवरचे लोक वगैरे आणून सुद्धा प्रयत्न केला पण असा ऐकायला तरुण वर्ग हल्ली कमी येतो आणि येणारा. तर त्यामागे काय कारण असू शकेल? त्यामागे कारण एक तर वेळ, एक तर तरुणांकडे कमी असलेला वेळ, दुसरं म्हणजे आता टीव्ही सोशल मीडिया यामुळे थोडी अभिरुचीत बदल पडलेला आहे हे मला म्हणावं लागेल. त्या अभिरुचीत पडलेल्या बदलामुळे तितके लोक या कार्यक्रमांकडे आकर्षित होत नाहीत जेवढे पूर्वी होत असत. की काय सगळंच युट्यूबवर किंवा गुगलवर अवेलेबल आहे. पण एक कार्यक्रमाचा जिवंतपणा पण नाटक पाहिल्यावर आपल्याला जो आनंद मिळतो तो टीव्ही पाहिल्यावर नाही मिळू शकत. बरोबर आहे तुमचं. पण ती अभिरुची आता थोडी कमी झाली असं मला म्हणावं लागतं. आता तुम्ही इथे कॉलेजमध्येच कार्यक्रम करताना तुम्हाला कदाचित तो सगळा अनुभव येत असेल, वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला अशी विनंती केली की आपण थोडे आमच्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे कार्यक्रम काही करूया.
तर आम्ही आमच्या अध्यक्षांची पण चर्चा केली आणि असेही काही कार्यक्रम भविष्यात आमचा घ्यायचा विचार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली शाळा बंद झाल्यानंतर आम्ही आता तिथे एक नवीन पद्धतीच्या शाळेला आपली जागा दिलेली आहे. संवर्धन ज्ञानकुलम असं तिचं नाव आहे आणि गुरुकुल पद्धतीने ही शाळा चालते की मुलांचं सर्वतोपरी सर्वांगीण विकास हा त्यांचा मुख्य उद्देश, की त्यांना सगळं त्या शाळेत शिकवलं जावं. गाणं, नृत्य, वेदांचं सुद्धा ज्ञान त्यांना दिलं जावं. त्याच्याबरोबर आपलं गणित, मराठी, विज्ञान हे सगळे विषय शिकवतात. या शाळेबरोबर सुद्धा म्हणजे आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जर या शाळेला चांगलं यश मिळालं तर अत्यंत आम्हाला म्हणजे आनंद होईल. तो हा एक आमचा नवीन उपक्रमच आहे की जो आम्ही आता राबवलेला आहे. त्याबरोबर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आमच्याकडे आता चालतात. योग प्रशिक्षण वर्ग असतो, कराटेचे आहेत, डान्सचे आहेत, नृत्याचे आहेत, भरतनाट्यम, नंतर तबल्याचा आहे. हे सगळे मुलांना आम्ही तिथे उपलब्ध करून देतो आणि त्यांच्याकडनं असं काही फार मोठं शुल्कही आम्ही त्यावेळेला आकारत नाही. तर ह्या मुलांनाही एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं असाही मानस आहे की हळूहळू त्यांनाही एक व्यासपीठ, कारण कसं असतं की शिकल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं की आपली कला आपण कुठेतरी सादर करावी. तसं आम्ही आमच्या गणेशोत्सव मंडळात एक कार्यक्रम देतो त्यांना, पण त्यांच्यासाठी काही नवीन करता येईल का असा आमचा प्रयत्न असणार आहे. भविष्यातले आता म्हणाल तर खूप सारे आमच्या मनात चाललेले विचार आहेत, पण मुख्यतः तरुणाईला कसं आणता येईल हा आमचा ह्याच्या पुढचा मोठा प्रयत्न असणार आहे. की तरुणाई जी आपली या सगळ्या विचारांपासून दूर चालली, त्यासाठी काही इन्व्हेस्टमेंटवरचे जर कार्यक्रम करता आले किंवा त्याच्या प्रकारचं काही प्रशिक्षणाचे, कारण आता तो मुलांच्या आवडीचा विषय शेअर्स, म्युच्युअल फंड, तर त्या संदर्भातही आमची चर्चा चालू आहे की असं काही करता आलं तर आपण जरूर करूया. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आता मोडी वर्ग आम्ही सुरू करतोय, मोडी प्रशिक्षणाचा वर्ग. ते बोलणं आमचं झालेलं आहे, पण ते शिक्षक जरा थोडे व्यस्त असल्यामुळे ते नंतर येतील आणि मग तो आमचा जो मोडी वर्ग आहे तोही सुरू होणार आहे. तर अशा प्रकारच्या अनेक ऍक्टिव्हिटीज करायच्या असं नजीकच्या काळात ठरलेलं आहे. बघू आता कसं जमेल तसं करू. आणि तुमची संस्था म्हणजे फारच ज्येष्ठ संस्था आहे असं मी म्हणेन, कारण 1952-55 पासून आहे. तर मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या मगाशी म्हटल्याप्रमाणे संस्था ज्या आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन म्हणून काय करू इच्छिता किंवा एक संदेश देणारी, कारण अशा संस्थांची काळाची गरज आहे या संस्था. आणि अशा संस्थांनी अशा प्रकारे चांगलं काम केलं पाहिजे, कारण कधी कधी काय होतं, निधी अभावी किंवा माणसं तिथे नसल्यामुळे कार्यरत आपण ती संस्था पुढे चालू होत नाही आणि चालू त्याचं काम राहत नाही, अल्प काळात त्या संस्था विलीन होतात. तर अशासाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा मार्गदर्शन कराल? खरं सांगू का, आमच्या संस्थेचे आधीचेही जे सगळे पदाधिकारी होते आणि आताचे आहेत त्या सगळ्यांचा मुख्य उद्देश असा होता की प्रत्येकाला ही संस्था आपली वाटली पाहिजे. म्हणजे हा कार्यक्रम आपला वाटला पाहिजे ना, आपुलकीने त्यांना आलं पाहिजे. जेव्हा असा कार्यक्रम आपण सादर करतो ना तेव्हा आपोआप आपल्या कार्यक्रमांना यश हे निश्चित मिळत जातं. त्यामुळे पहिला माझा आहे की प्रत्येक येणाऱ्या माणसाला तिथे आपुलकी, आपल्या घरची कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि तसा प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करत असतो. माझ्या सगळ्या संस्थांना हेच आहे की येणारा माणूस हा आपल्या संस्थेचाच भाग आहे. अशा प्रकारे जर आपण त्याला वागणूक द्यायला याच्या पुढे सुरुवात केली तर आपल्या संस्थेचं यश हे निश्चित आहे. दुसरं म्हणजे आम्ही संस्थेच्या बाबतीत कुठलंही म्हणजे त्याचं निधीचा जमा करायचा आणि निधी वाढवायचा, कमर्शियलायझेशन ज्याला आपण म्हणतो, व्यावसायिकता, ती आम्ही दूर ठेवलेली आहे आमच्या संस्थेपासून. की जो निधी येईल तो फक्त वापरासाठी घेतला जातो आणि जर गरज नसेल तर आम्ही निधी लोकांकडे मागायलाही जात नाही. कार्यक्रमाच्या दृष्टीने जेवढा लागतो तेवढा आम्ही घेतो, तो खर्च करतो आणि त्याची अशी कुठल्याही प्रकारची साठवण केली जात नाही. कुठल्याही राजकीय क्षेत्रात जास्त आम्ही या आमच्या संस्थेला घेऊन जात नाही, त्याच्यापासून दूर ठेवले. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ती असावी हे आमचं मूळ उद्देश आहे आणि त्या उद्देशाप्रमाणे आम्ही ती संस्था आजही चालवतो आहे. आणि जास्तीत जास्त महिलांना आम्ही या संस्थेत आता सहभागी करून घेत आहोत. त्यांचा वाढता म्हणजे आमच्या सगळ्या याच्यात सहभाग जो आहे तो महत्वाचा आहे आणि आम्हाला त्याचे उत्तम असे रिझल्ट्स मिळालेले आहेत की त्यामुळे आमचे बरेच कार्यक्रम हे चांगले होतात. कारण महिलांचं नियोजन हे निश्चितच सगळ्या बाबतीत उत्तम असतं, त्यामुळे त्यांच्यामुळे आमचे कार्यक्रम अतिशय चांगले होतात. तर माझा संदेश असा असेल की ह्या सगळ्या दृष्टीने विचार करून आणि जो मूळ उद्देश आहे त्याच्यापासून संस्थेने दूर जाऊ नये, म्हणून आमचा मूळ उद्देश हा शिक्षण होता. जेव्हा स्थापन केली त्या मूळ संस्थापकांनी शाळा म्हणून आम्ही शाळा म्हणजे खरं म्हणजे आमची वरची रिकामी झालेली जागा होती ती वापरून आम्ही काही इतर क्लासेस वगैरे सुरू करू शकलो असतो, पण आम्ही माफक दरात त्या शाळेला देऊन एक नवीन शाळेचा प्रयत्न व्हावा
ही आमची इच्छा होती, म्हणून आम्ही ती त्यांना दिलेली आहे आणि तो प्रयत्न करतो. मूळ आपल्या जो उद्देश आहे त्याच्यापासूनही दूर जाऊ नये, तर आपली संस्था निश्चितच यशस्वी होते असं मला वाटतं. नक्कीच खूप स्तुत्य असे उपक्रम तुम्ही राबवताय आणि आमच्या आचार्य कॉलेजतर्फे आणि आचार्य 90 FM कडनं बालविकास संघ चेंबूरला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वेळोवेळी आपण सुद्धा संलग्न होऊन काहीतरी उपक्रम करूया, आमच्या ट्रस्टींचा तसा मनोदय आहे. नाही, कलारंग या संस्थेशी बालविकास संघ जोडलेला आहे. कलारंगचे जे कार्यक्रम असतात ते आमच्यापर्यंत येतात आणि आमचे जे म्हणजे प्रोग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही तो पाठवत असतो आणि लोकांपर्यंत ते पोचत असतात. त्यामुळे कलारंग बालविकास संघ हा जोडला गेलेलाच आहे आणि आमचे अनेक सभासद आज कलारंगाचेही सभासद आहेत. त्यामुळे हे वेगळी संस्था किंवा वेगळं काही असं नाही ते. आणि आले होते राम मंदिराचं, म्हणजे आपण जे लाईव्ह तिथे ठेवलं होतं स्क्रीनिंग, त्याचं फार छान अनुभव आहे. आणि स्वतः घरात बसून टीव्ही समोर ऐकणं आणि ते सगळ्या लोकांबरोबर प्रश्नच नाही. असं छान सामुदायिक केलेली कुठली गोष्ट ही आपल्याला जास्त आनंद देते एकट्याने केल्या. त्यामुळे आम्ही अशा बऱ्याच गोष्टी तिथे सामुदायिक करत असतो की म्हणजे त्या समाजाला असं म्हणजे ते हे नसतं, एकत्र येतो आम्ही कधीतरी, म्हणजे नवरात्रात एकत्र येतो किंवा तेव्हा कधी आपल्या सभासदांना आपल्या इतर लोकांना तिथे काही बाबा गरबा असेल तर खेळता येईल का असा प्रयत्न असतो. प्रत्येक उत्सवात काहीतरी वेगळे पण करून बाबा एकत्र यायचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि ती वास्तू पण खूप प्रसन्न आहे, म्हणजे तिथे आल्यावर फार प्रसन्न वाटतं. ते प्रसन्नतेचं खरं सांगायचं तर ते आमच्या मागच्या लोकांनी जे पेरलेलं आहे ते उगवलेलं आहे. अतिशय चांगले दर्जेदार कार्यक्रम आणि स्वतःची कुठल्याही प्रकारे त्यात स्वार्थ न ठेवता केलेलं कार्य, निस्वार्थी भावनेने केलेलं कार्य असल्यामुळे त्यांनी जे केलं त्यातनं आज ही संस्था म्हणजे आज जे सगळे चांगले वाईब समाज आमच्याकडे गायक येऊन जातात तेही सांगतात की परत आम्हाला बोलवा, इथे गाताना एक वेगळी अनुभूती आम्हाला. यात आमचं काही नाही, ते या संस्थेच्या आधीच्या लोकांनी जे पेरलेलं आहे ते आज उगवत आहे आणि त्याच्यावर खरं ही संस्था आज जास्त मोठी होती. त्यामुळे या माध्यमातून मी त्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी केलं. कदाचित ते पुढे येऊ शकले नाहीत कदाचित त्यावेळेला अशा प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे, पण त्या सगळ्यांचे हे कष्ट आहेत आणि त्यातनं ही संस्था उभी राहिली. आणि त्याबरोबर याच माध्यमातून मी आमचे सगळे देणगीदार, आमचे सगळे कार्यक्रमाला येणारे श्रोते या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. तुमचं प्रेम आहे म्हणून ही संस्था आहे हे मला खरंच सांगायला आवडेल. नक्कीच. आणि आज तुम्ही दोघेही या छोट्याशा मुलाखतीत सहभागी झालात, खूप खूप मनपूर्वक आभार. तर प्रेक्षक हो, आज आपल्याला बालविकास संघ चेंबूरचे कार्याध्यक्ष श्रोत अमित आपटे सर आणि कार्यवाह श्रोत विनय सांडू सर आपल्याला पाहुणे म्हणून लाभले होते. असाच एक नवीन विषय घेऊन भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि तुमचेही आभार आम्हाला बोलवल्याबद्दल मनापासून. थँक्यू. चला, धन्यवाद. Acharya 90 FM